महत्त्वाच्या घडामोडी सविस्तर पाहूयात। अमरावतीच्या दर्यापुरात नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये जावे विरुद्ध जाव अशी लढत पाहायला मिळते। भाजपकडून नालिनी भारसाकळे आणि काँग्रेसकडून मंदाकिनी भारसाकळे नगर परिषदेच्या आखाड्यात आहेत। गेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुधाकर भारसाकळे विरुद्ध नलिनी भारसाकळे अशी लढत झालेली होती आणि त्यावेळी केवळ 64 मतांनी नलिनी भारसाकळे यांनी निसटता विजय मिळवलेला होता। त्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक आता कठीण मानली जाते। या संदर्भात दर्यापूरकरांना नेमकं काय वाटतं याचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बायस्कर यांनी। अमरावतीच्या दर्यापुरात राजकीय वातावरण तापलेलं आहे। अशातच थेट जाऊ विरुद्ध जाऊ अशी लढत या दर्यापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत होणार आहे। नेमकं स्थानिक स्तरावरचं काय चित्र आहे आणि या संदर्भातील काय चर्चा सुरू आहेत, दर्यापुरातलं नेमकं काय वातावरण आहे, या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्थानिक माध्यम प्रतिनिधी आहेत। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। दादा, दर्यापुरामध्ये पुन्हा एकदा जाऊ विरुद्ध जाऊ म्हणजे काँग्रेसकडनं मंदाकिनी भारसाकळे आणि भाजपकडनं आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या सौभाग्यवती स्वतः नलिनीताई भारसाकळे मैदानात आहेत। कसं इथलं चित्र आहे? दर्यापूर नगरपालिकामध्ये मागच्या वेळेस हेच चित्र होतं, म्हणजे जाऊ विरुद्ध भासरे। आता जाऊ विरुद्ध जाऊ असं चित्र आलेलं आहे। म्हणजे भारसाकळे विरुद्ध भारसाकळे अशी लढत ही जी दर्यापूरमध्ये आहे ही मागील निवडणुकीपासून आज तागत कायम आहे। आता सामान्यतः जनतेमध्ये या संबंधात खूप मोठा संभ्रम आहे की दोन पैकी कोणते भारसाकळे आपल्या जवळचे। आता हे निवडणुकीतूनच स्पष्ट होणार आहे की दोन पैकी कोणते भारसाकळे वरचढ ठरतात आणि या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारतात या संबंधात आता सर्वांचंच लक्ष लागलंय। स्थानिक लोकांमध्ये किंवा स्थानिक मतदारांमध्ये या दोघांविषयी कसं चित्र आहे आणि त्यांच्या काय भावना आहेत या दोघांच्या विषयी? आपण यासाठी जर मागील निवडणुकीचा संदर्भ जर घेतला तर मागील निवडणुकीमध्ये सुधाकर पाटील भारसाकळे काँग्रेसकडून उभे होते आणि नलिनीताई भारसाकळे या भाजपकडून उभ्या होत्या। तर या दोघांच्या विजयाचा जो फरक होता ना हा केवळ 65 मतांचा होता। म्हणजे अगदी ज्या निवडून आलेल्या भाजपच्या उमेदवार आहेत त्यांना अगदी निसटता विजय असं म्हणावं लागेल आपल्याला की निसटता विजय त्यांना मिळाला आहे। आता यावेळेसही तेच चित्र जरी असलं तरी मागच्या समीकरणं हे खूप बदललेले आहेत आणि बरंच काही पाणी वाहून गेलेलं आहे। म्हणजे मागच्या निवडणुकीमध्ये सुधाकर पाटील भारसाकळे काँग्रेसकडून उभे असताना आणि नलिनीताई भारसाकळे या भाजपकडून उभे असताना एमआयएमचा तगडा हा विरोध हा काँग्रेसला सहन करावा लागला आणि त्याचप्रमाणे शिवसेना आणि हिंदुत्ववादी म्हणून प्रसिद्ध असलेले प्रदीप मलियाची ती बहुजन विकास आघाडी यांचा सुद्धा कट्टर विरोध हा भाजपला सहन करावा लागला। त्यामुळे वातावरण जे बनलं होतं मागील निवडणुकीमध्ये त्यावेळेस म्हणजे एमआयएमनी संपूर्ण मुस्लिम मतदारांना एका बाजूला खेचलं होतं, परंतु यावेळेस तशी स्थिती नाही आहे।